हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता रेसिपी. तर आपण ना पालकपासून बेसन पोळी बनवतोय. पालक बेसन पोळी म्हणू शकतो किंवा तुम्ही याला पालक चिलासुद्धा म्हणू शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा मिस्टरांच्या डब्यामध्ये लंच डिनरला केव्हाही तुम्ही खाऊ शकतात. एकदम पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि बनवायला अगदी घरातलं मोजक्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. आणि एवढा खमंग लागतो दह्यासोबत, कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकतात. अदरवाईज असं खाल्लं तरीसुद्धा भन्नाट त्याची चव लागते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पालक लागणार आहे, तर मी ते पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा धुवून घेतली आहे. तर आता आपण पालक बारीक चिरून घेऊया आणि खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत. कोवळे असतील तर थोडेसे घेतले तरी चालेल. तर सर्व पालक मी इथे कापून घेतले. तर मिडियम आकाराची 1 वाटी एवढा पालक आहे. आता याच्यामध्ये 1 गाजर किसून टाकले आणि एक बारीक चिरून घेतलाय कांदा. तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये भाज्या टाकायच्या असतील तर टाकू शकतात. पाव चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि थोडेसे जिरे टाकलेत. तर पालकला एक वेगळीच चव असते, त्यामुळे मी याच्यामध्ये 1 गाजर किसून टाकले. कारण चव मस्त बॅलन्स होते आणि एकदम खमंग असा पालकचा आपला हा नाश्ता बनणार आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या जाडसर ठेचून घेतलेत, त्या टाकून घेऊया. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकतात किंवा बारीक चिरून टाकली तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि छान टेस्ट लागण्यासाठी पाव चमचा ओवा चोळून टाकूया. एकदम भन्नाट अशी याची चव लागते. तर थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा, त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान लागतो या नाश्त्यामध्ये. 1 वाटी बेसन पीठ टाकून घेऊया. बेसन पीठ लागलंच तर आपण परत आणखीन ॲड करू शकतो. आता लागेल तसं थोडं-थोडं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे आपण मिश्रण भिजवून घेऊया. तर खूप पातळ नको आहे आपल्याला ना, मिडियम असं हे भिजवून घ्यायचे. तर पालक जास्त वाटतोय मला. आणखीन थोडंसं याच्यामध्ये ना बेसन पीठ ॲड करून घेते. थोडंसं सैलसरच हे मिश्रण ठेवायचे, जेणेकरून आपल्याला चमच्याने व्यवस्थित तव्यावरती पसरवता येईल. तर आणखीन अर्धी वाटी याच्यामध्ये बेसन टाकून घेतले. आता हे मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर याच्यामध्ये अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धं बेसन पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. तसासुद्धा नाश्ता खूप छान होतो. एकदम पोटभरीचा होऊन जातो. तर सर्व हे एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया. मी इथे गाजर वापरलेलं आहे. तुम्हाला गाजर आवडत नसेल तर टोमॅटो टाकला तरी चालेल. तर एकदम परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनलेलं आहे. असंच आपल्याला हे मिश्रण हवं आहे, म्हणजे व्यवस्थित तव्यावरती हे मिश्रण पसरवता येतं. तर तुम्हाला याची थिकनेस समजली असेल. हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घ्यायचे. खूप पातळ नको किंवा खूप घट्टही नको, अशी याची थिकनेस ठेवायची. तर आता आपण लगेच बनवायला घेऊया. तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती छोटे 2 चमचे मिश्रण टाकून पसरवून घेऊया. तर मीडियम आकाराचे असे आपण इथे ही पालक बेसन पोळी बनवून घेऊया. हलक्या हाताने थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचे आणि पसरवून घ्यायचे. खूप जाड बनवायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे. मीडियम अशी आपण ही पालक बेसन पोळी बनवून घेतो, म्हणजे आतपर्यंत चांगली ती भाजली जाईल आणि अजिबात कच्ची राहणार नाही. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती खमंग होईपर्यंत, खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तर साईडने आपण तेल सोडूया आणि वरच्या साईडला सुद्धा थोडंसं तेल सोडून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण हे पोळी पलटून घेणार त्यावेळी दुसरी साईडसुद्धा चांगली खमंग अशी भाजून होणार आहे. तर वरची साईड सुकली की मग पोळी पलटून घ्यायची थोडंसं तेल लावून. आता आपण पलटून घेऊया आणि कलर काय पहा भारी आलाय. एकदम छान खरपूस अशी ही पोळी भाजलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशीच कमी गॅसवरती भाजून घ्यायची. आणि थोडंसं साईडला सुद्धा तेल सोडायचं आहे. उलटण्याने असं दाबून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजू एकसारख्या भाजल्या जातात. तर थोड्या वेळ आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेतली. तर पलटी करून पाहूया. हे पहा, एकदम मस्त असा करपूस याला रंग आलाय आणि छान आपला इथे पालकचा हा नाश्ता बनवून तयार झालाय. एकदम खमंग ही बेसनची पोळी लागते. पालक बेसन पोळी दह्यासोबत तर अप्रतिम लागते. गोड दह्यासोबत. हे पहा किती छान भाजला गेलाय. तर तुम्हाला दुसरी साईडसुद्धा दाखवते. हे पहा, वरची साईड आणि दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे. तर ताटामध्ये काढून घेऊया
आणि ही पालक बेसन पोळी भाजताना कमी गॅसवरच भाजा, म्हणजे ती कच्ची राहणार नाही आणि खायला एकदम खमंग चवीची लागेल. तर पहिली पोळी आपण बनवून तयार केली. आता सेम दुसरीसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं मिश्रण टाकून गोल आकारामध्ये असं पसरवून घ्यायचे आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडने अलटी-पलटी करून छान खरपूस रंगावरती भाजून घेऊया. तर हे पहा, अशा साईडने ना याचा कलर चेंज होतो, त्यावेळेस समजून जायचं की खालची साईड चांगली भाजलेली आहे. त्यावेळेस वरच्या साईडला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मग पलटी करून दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची. यामध्ये आपण गाजर, कांदा टाकलेला आहे, मिरची जाडसर कुटून टाकले, त्यामुळे ना एकदम भारी याची टेस्ट लागते चवीला. भन्नाट हा पालक बेसन पोळीचा पदार्थ आहे. तुम्ही केव्हा बनवला नसेल तर नक्की करून पहा. तर ही सुद्धा दुसरी आपण पोळी अलटी करून भाजून घेतली आणि पहा काय भारी भाजली आहे. वॉव! किती छान! हा नाश्ता आपला तयार झालेला आहे पहा आणि रंग तर एकदम सुरेख आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेथीपासून सुद्धा बनवू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या पद्धतीने सेम असा हा नाश्ता बनवून घेऊ शकता. तर झटपट आपला इथे हा नाश्ता बनवून तयार झाला आहे. पालक बेसन पोळी. तर 2 मी इथे पोळी बनवून दाखवल्यात. बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. पालक चिल्ला जेव्हा बनवतात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकतात, आणखीन काही भाज्या टाकतात. तर मी एकदम साधा सिंपल असा हा पालक बेसन पोळीचा पदार्थ बनवलेला आहे आणि एकदम भारी खायला लागतो बरं का. दह्यासोबत तर अप्रतिम लागतो. तर बाकीचं सुद्धा मिश्रण राहिलेलं आहे, त्यापासून आपण ही पालक बेसन पोळी बनवून घेतलीत. तर तेवढ्या मिश्रणामध्ये एकूण आपल्याला 5 इथे पालक बेसन पोळी बनवता आलेत. हे पहा, तर मीडियम साईजचे बनवलेत आणि किती छान भाजलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा नेहमी पालकची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, म्हणजेच पालकचा गरगटा खाऊन कंटाळा आला असेल, तर नक्की एकदा असा वेगळा नाश्ता तयार करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा बरं का. आणि आणखीन अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आणि कालसुद्धा आपण चमचमीत झणझणीत चवळी मसाला ही रेसिपी अपलोड केली आहे. तुम्ही ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपा आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचं पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका, म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले 1 छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतला आहे आणि बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया.
आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे, तर फुलून डबल झाला आहे आणि छान असा तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते, तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल, तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला उत्तप्पा पलटी करून घ्यायचे. तर पहा किती छान खरपूस असा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असा आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झाला पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना, तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेले बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे.
आणि रोज-रोज पण मुलांना चहा, चपाती, भाजी, चपाती, उपीट, पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसतायत पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.